एक महत्त्वाची बातमी अंतरवाली सराटीनंतर मनोज जरांगे आता पैठण फाटा येथील कार्यालयातनं आपला सामाजिक आणि राजकीय कारभार हाकणार आहेत। धुळे सोलापूर महामार्गावरील पैठण फाटा इथं मनोज जरांगेंनी 29 ऑगस्ट 2023 रोजी आंदोलन केलं होतं। याच पैठण फाटा परिसरात मनोज जरांगे आपलं कार्यालय थाटतायत। कार्यालयातून हा सामाजिक आणि राजकीय कारभार हाकला जाणार आहे। आता थेट कार्यालयात मनोज जरांगे पाहायला मिळतील। एक महत्त्वाची बातमी अंतरवाली सराटीनंतर मनोज जरांगे आता पैठण फाटा येथील कार्यालयातनं आपला सामाजिक आणि राजकीय कारभार हाकणार आहेत। धुळे सोलापूर महामार्गावरील पैठण फाटा इथं मनोज जरांगेंनी 29 ऑगस्ट 2023 रोजी आंदोलन केलं होतं। याच पैठण फाटा परिसरात मनोज जरांगे आपलं कार्यालय थाटतायत। कार्यालयातून हा सामाजिक आणि राजकीय कारभार हाकला जाणार आहे। आता थेट कार्यालयात मनोज जरांगे पाहायला मिळतील। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।